वेलकम टू प्रशासन अकॅडमी. मी हनुमान शिंदे. आपण पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय करत आहोत, टॉपिकवर चर्चा करत आहोत. मागील लेक्चरवर आपण पार्श्वभूमीवर चर्चा केली, राज्यघटनेच्या निर्मितीवर चर्चा केली आणि मुख्य स्वरूपामध्ये बघत असताना जे कामकाज आहे त्यावर चर्चा केली. अशा या मागील लेक्चरवर आपण चर्चा केली. आज आपल्याला चर्चा करायची आहे भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावर. भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्याच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेला काय प्रश्न विचारला जातो, तर आपण कुठल्या देशाकडून काय अनुकरण केलेलं आहे त्या पद्धतीचा, आणि भारतीय राज्यघटना ही सर्वात मोठी आणि लिखित आहे. ती होण्याच्या पाठीमागचं कारण काय, तर भाग होते आपल्याकडे आणि परिशिष्ट होते. मग कुठल्या भागामध्ये कुठली तरतूद आहे आणि कुठल्या परिशिष्टामध्ये कुठली तरतूद आहे, एवढे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत आणि बाकी इतर वैशिष्ट्ये बघायचे. तर पहिलं मुख्य जर वैशिष्ट्यांचा जर अभ्यास करायचं म्हटलं, जी फीचर्स बघायची आहेत राज्यघटनेची, त्याच्यामध्ये पाहत असताना आपल्याला आपली राज्यघटना ही लिखित स्वरूपाची भारताची राज्यघटना आहे. अमेरिकेची जी घटना आहे ती लिखित आहे, पहिली आहे. 7च कलमं आहेत, 4 महिन्यामध्ये ती लिहिली. आपल्याला लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागली. आणि ब्रिटनच्या राज्यघटनेमध्ये ती अलिखित स्वरूपाची आहे. मग आपल्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचा जर वर्गीकरण जर करायचं म्हटलं, तर प्राथमिक स्वरूपाची वैशिष्ट्ये जे पाहता क्षणी आपल्या लक्षात येतात त्याला आपण प्राथमिक वैशिष्ट्य असं म्हणू. सखोल वैशिष्ट्ये असतील, जसे संसदीय शासन प्रणाली, हे धर्मनिरपेक्षता, हे सखोल स्वरूपाचं संवैधानिक स्वरूपाचं वैशिष्ट्य आहे. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सुप्रीम कोर्टाने सांगितलेली जी पायाभूत वैशिष्ट्ये आहेत का, तर ती पायाभूत वैशिष्ट्ये, जसं की समतेचं तत्व कुठलं आहे, धर्मनिरपेक्षतेचं तत्व कुठलं आहे, याला आपण 5 स्वरूपाची सुप्रीम कोर्टाने सांगितलेली आहेत का, तर ती सांगितलेली आहेत. म्हणून आपल्याला वैशिष्ट्ये बघत असताना भारतीय राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये बघत असताना ही प्राथमिक वैशिष्ट्ये आहेत. प्राथमिक वैशिष्ट्य काय आहे, ही प्राथमिक वैशिष्ट्याचा अभ्यास करत असताना आपल्याला माहित पाहिजे की ज्याचं पाहता क्षणी काय होते, अवलोकन होते, त्याला प्राथमिक वैशिष्ट्य म्हणतो. मी सांगितल्याप्रमाणे काय की सर्वात मोठी लिखित आणि धर्मनिरपेक्ष ही भारताची राज्यघटना आहे. सार्वभौम घटना समितीद्वारे राज्यघटनेची निर्मिती, हे काय आहे, प्राथमिक वैशिष्ट्य आहे. मूलभूत हक्कांचा समावेश, मार्गदर्शक तत्वांचा समावेश, ही पाहता क्षणी लक्षात येतात म्हणून त्याला प्राथमिक वैशिष्ट्य म्हणतात. सखोल त्याच्यामध्ये काही सिद्धांत आहे, जसं संसदीय शासन प्रणाली, उदारमतवादी, धर्मनिरपेक्षता, ही भारतीय राज्यघटनेची सखोल स्वरूपाची वैशिष्ट्ये. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेले जसं की समतेचं तत्व, ठीक आहे. मग हे समतेचं तत्व, मग समतेच्या तत्वामध्ये एक विचार केला, समताचं तत्व असेल. त्यानंतर एक मुख्य जर विचार जर केला तर धर्मनिरपेक्षता, हे पण काय सांगितलं जातं की पायाभूत स्वरूपातलं वैशिष्ट्य सांगितलं जातं. मग आपल्याला जे पूर्व परीक्षेच्या अँगलचे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण चर्चा करू की पहिलं वैशिष्ट्य काय, सर्वात मोठी भारताची राज्यघटना आहे. आता सर्वात मोठी भारताची राज्यघटना आहे, तर सर्वात मोठी भारताची राज्यघटना होण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे की ज्यावेळेस आपण काय केलं, 26 नोव्हेंबर 1949ला आपण काय केली, घटना स्वीकारली आणि ती जी लागू झाली ती 26 जानेवारी 1950ला ती काय झाली, लागू झाली. त्यावेळेस घटनेमध्ये, आपल्या मूळ घटनेमध्ये 22 भाग होती का, तर 22 भाग होती. 8 परिशिष्ट होती का, तर 8 परिशिष्ट होती. आणि 395 कलम होती का, तर मूळ कलम होती ते 395 होती. याच्यामध्ये उद्देश पत्रिका होती, म्हणजे उद्देश पत्रिका 22 भाग आणि 8 परिशिष्ट आणि 395 कलम, सर्वात मोठी भारताची राज्यघटना आहे. ठीक आहे. सध्या जर विचार केला तर उद्देश पत्रिका आहे का, तर उद्देश पत्रिका 25, 12 परिशिष्ट आणि क्रमांक जरी 395 असले तरी एकूण विषय 461 प्लस आहेत. शेवटच्या विषयाचा क्रमांक जो आहे तो 395 आहे का, तर 395 आहे. मग प्रश्न काय विचारतायत की कुठल्या भागामध्ये कशाची तरतूद आहे.
भाग 4 वर प्रश्न आहे, 3 वर प्रश्न आहे, 16 वर, 17 वर. ठीक आहे. मग भाग आणि परिशिष्ट सर्वात मोठी लिखित होण्याच्या पाठीमागे. मग आपल्याला किती भाग आहेत, आपली जी आता असलेली 25 भाग आहेत ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. म्हणून बघा काय आहे, मूळ घटनेमध्ये 22 भाग, उद्देशपत्रिका 22 भाग, 8 परिशिष्ट आणि 395. आणि सध्या या प्रकारची काय आहे, उपलब्धता आहे. मग बघत असताना भाग 1 मध्ये काय आहे. आता बघा भाग 1 काय सांगतो, कलम किती मध्ये आहे, 1 ते 4 मध्ये आहे. ठीक आहे. काय आहे त्याच्यामध्ये, केंद्र व राज्याचं क्षेत्र आहे. भाग 2 जो आहे तो भाग 2 मध्ये काय आहे, कलम 5 ते 11 याच्यामध्ये काय आहे, नागरिकत्व आहे का, तर नागरिकत्व आहे. भाग 3 जो आहे, भाग 3 याच्यामध्ये कलम 12 ते 35 मध्ये काय आहे, मूलभूत हक्क आहेत का, तर मूलभूत हक्क आहेत, फंडामेंटल राईट्स. हा पण प्रश्न विचारलेला आहे का, तर तो विचारलेला आहे. ठीक आहे. 4 भाग मध्ये काय आहे, कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वे आहेत का, तर मार्गदर्शक तत्वे आहेत. काय आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत. 4A हा मूळ घटनेत नव्हता पण नंतर ऍड झाला. 51A मध्ये काय आहे, मूलभूत कर्तव्य. म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार काय झाला, हा नंतर ऍड झालेला भाग आहे. ठीक आहे. भाग आणि याच्यामध्ये मग आता तुम्हाला प्रश्न काय उपस्थित होऊ शकतो, एक तर इकडे भाग, एक तर त्याची कलम योग्य जोड्या लावा, किंवा भाग आणि त्याच्यामध्ये असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी अचूक जोड्या ओळखा. किंवा एकच भाग घेतील, उदाहरणार्थ फंडामेंटल राईट्स घेतील आणि त्यातलं एखादा कुठला स्वरूपातली कलम असतील 14, 15, 16, 17 त्या पद्धतीने पण प्रश्न विचारतील. पण इथे पाहत असताना लिखित होण्याच्या पाठीमागचं कारण काय, ही सगळी भाग आहेत, परिशिष्ट आहे. लक्षात आलं. भाग 5 जो आहे, भाग 5 याच्यामध्ये 5 भागचा जर विचार केला तर 52 टोटल पद्धतीने बघितलं. याच्यामध्ये काय आहे, 5 भाग मध्ये एकूण प्रकरण किती आहेत, एकूण प्रकरण किती आहेत, 5 आहेत. आता याच्यामध्ये प्रकरण 5 असतील तर पहिलं जे प्रकरण असेल तर त्यामध्ये 52, इथं संघ सरकार म्हणू आपण, 52 ते 62 म्हणजे याच्यामध्ये कार्यकारी यंत्रणा, या कार्यकारी यंत्रणेमध्ये 151 काय, कलम 151 मध्ये आहे संघ, आणि संघ सरकार असेल आणि त्याच्यामध्ये कार्यकारी यंत्रणा असेल, आणि कार्यकारी यंत्रणेमध्ये कोण असतील, राष्ट्रपती, 52 ते 62 मध्ये. ठीक आहे. दुसरा जर विचार केला तर इथे बघत असताना 63 ते 71 काय असतील, उपराष्ट्रपती असतील. त्याच्यानंतर 74 नुसार आणि 75 नुसार, म्हणजे 74 नुसार काय आहे, पीएम आहे, त्याचं मंत्रिमंडळ आहे, आणि 76 नुसार काय आहे, महान्यायवादी. म्हणजे ही झाली कार्यकारी यंत्रणा. ठीक आहे. मग कार्यकारी यंत्रणेचा विचार जर केला तर कार्यकारी यंत्रणा पूर्ण ही जी आहे ही काय आहे, 52 ते 78. ठीक आहे. त्याच्यामध्ये संसद असेल, मग काय आहे, 79 ते 122 मध्ये काय आहे, संसद. हे दुसरं प्रकरण आहे. तिसरं जे प्रकरण आहे ते 123, हे काय आहे, वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे. कुणाला, राष्ट्रपतीला. राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतो. चौथं जे प्रकरण आहे ते 124 ते 147 सुप्रीम कोर्ट आहे. आणि 5वं जे प्रकरण आहे
ते 148 ते 151 नियंत्रक व महालेखापाल. अशी काय आहे, पहिलं जे प्रकरण आहे ते कार्यकारी यंत्रणा आहे. दुसरं जे प्रकरण आहे ते 79 ते 22 संसद आहे. तिसरं प्रकरण जे आहे ते वटहुकूम राष्ट्रपती काढू शकतात. चौथं आहे ते सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत आहे. आणि पाचवं आहे नियंत्रक व महालेखापाल कॅग. अशी 5व्या भागामध्ये किती प्रकरणं आहेत? 5 प्रकरणं आहेत. का लिखित झाली आणि का मोठी झाली हे लक्षात आलं का? म्हणून हे भाग 5. भाग 6 जो आहे, आता भाग 6 मध्ये प्रकरणचा विचार केला तर इथे प्रकरण 6 आहे आणि कलमाचा विचार केला तर इथे 152 पासून सुरुवात होते. मग आता 152 हे जर बघितलं तर डेफिनेशन आहे, व्याख्या आहे. 2 जर विचार केला 153 ते 167 मध्ये काय आहे? कार्यकारी यंत्रणा आहे. कार्यकारी यंत्रणा. मग कार्यकारी यंत्रणेमध्ये बघत असताना काय आहे? 153 ते 162 काय आहे? राज्यपाल. इथे राज्यपालावर प्रश्न आहे. 163 164 हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या संबंधित आहे आणि स्वविवेकाधिकार आहेत राज्यपालांची. 165 आहे ते महाभिवक्ता आहे. म्हणून ही कार्यकारी यंत्रणा 167 पर्यंत. तिसरं जे प्रकरण आहे याच्यामध्ये 168 ते 212 याच्यामध्ये काय आहे? विधिमंडळ आहे. चौथं जे प्रकरण आहे 213 नुसार, जसं 123 नुसार राष्ट्रपती काय करू शकतात? वटहुकूम काढू शकतात. तसे 213 नुसार राज्यपाल काढू शकतात का? ते राज्यपाल करू शकतात. आणि पाचवं जे प्रकरण आहे याच्यामध्ये 214 ते 232 याच्यामध्ये काय आहे? हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे. आणि इथे 6वं जे प्रकरण आहे ते 233 ते 237 हे कनिष्ठ न्यायालय. अशा पद्धतीने काय आहे? या विषयांच्या तरतुदी आहेत. 6व्या भागामध्ये 6 प्रकरण आहेत का? तर 6 प्रकरणे. म्हणून 152 ते 237 हे कलम जे आहे ते भाग किती मध्ये आहे? 6 मध्ये आहे का? तर 6 मध्ये या गोष्टी आहेत. ठीक आहे. 7वा जो भाग होता तो काय करण्यात आला? रद्द झाला का? तो रद्द झाला, कॅन्सल झाला. 8वा जो भाग आहे, 8वा भाग, 8व्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आहे. 8व्या भागामध्ये काय आहे? एक मुख्य स्वरूपामध्ये विचार केला तर 239 ते 242 भागचा विचार केला. भाग, कलम आणि तरतुदीचा जर विचार जर केला तर 8व्या भागामध्ये काय आहे? कलम 239 ते 242 मध्ये केंद्रशासित प्रदेश आहे. काय आहे? केंद्रशासित प्रदेशाबद्दलच्या तरतुदी ह्या 8व्या भागामध्ये आहेत. 9वा जो भाग आहे, 9, कलम 243 ए, ठीक आहे, ते कलम 243 ओ याच्यामध्ये पंचायत राजचा समावेश आहे. 73व्या घटना दुरुस्तीने त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आला का? तर त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आला. ठीक. 9A याच्यामध्ये कलम 243 पी ते कलम 243 झेड जी याच्यामध्ये काय आहे? नागरी प्रशासन आहे. काय आहे? नागरी प्रशासन आहे. आणि 74वी घटना दुरुस्ती 1992 नुसार या मुद्द्याचा समावेश होता का? तर समावेश होता. आणि 9B जे आहे ते कलम 243 झेड मधलं एच जी एच ते कलम 243 झेड पी पर्यंत सहकारी संस्था आहे. सहकारी संस्था स्थापन करण्याबाबत
97वी घटना दुरुस्ती 2011ला झाली का? तर 2011ला झाली. अशा पद्धतीने जे की आहे हे नंतर ऍड झालेल्या गोष्टी आहेत. 73, 74 आणि 97 घटना दुरुस्ती मूळ घटनेमध्ये नव्हत्या. अशा पद्धतीने 9वा भाग आहे. मग जो 10वा भाग आहे, या 10व्या भागाचा विचार केला तर कलम 244, कलम 244 ते कलम 244A याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्र आहे. एखादं क्षेत्र अनुसूचित क्षेत्र डिक्लेअर करायचं असेल तर तो अधिकार जो आहे तो राष्ट्रपती अंतर्गत येतो का? तर राष्ट्रपती. म्हणून 10व्या भागामध्ये याचा समावेश होतो. 11वा जो भाग आहे, 11वा भाग, ठीक आहे, तर केंद्र आणि राज्यांचे संबंध आहेत. म्हणजे 245 ते 256 हे एक पहिलं प्रकरण, त्याच्यामध्ये संबंध आहेत 255 पर्यंत, आणि 256 ते 263 अशी 2 प्रकरणं आहेत. 11व्या भागामध्ये केंद्र आणि राज्यांचे संबंध आहेत. काय आहेत? केंद्र व राज्य यांची काय आहेत? संबंध आहे का? तर यांचा संबंध आहे. इथे प्रशासकीय संबंध आहे. काय आहेत? प्रशासकीय संबंध आहेत. आणि इकडे कायदेविषयक संबंध आहेत का? तर कायदेविषयक संबंध आहेत. कायदेविषयक संबंध. आणि इथेच 261, 262 आणि 263 मध्ये आंतरराज्य संबंध आहेत का? तर आंतरराज्य संबंधाचा पण उल्लेख आहे. अशा पद्धतीने 11व्या भागामध्ये काय आहेत? केंद्र आणि राज्यांचे संबंध आहेत. केंद्र आणि राज्यांचे 12व्या भागामध्ये कलम 264 पासून जी सुरुवात होते, केंद्र आणि राज्यांच्या आर्थिक बाबीच्या संबंधित येतात. त्याच्यामध्ये काय येतं की वित्त येतं, मालमत्ता येतं, या सगळ्या गोष्टी येतात. त्या 300A पर्यंत येतात 12व्या भागामध्ये. मालमत्ता असेल, वित्त स्वरूपातल्या ज्याही गोष्टी असतील त्या कशामध्ये येतात? भाग 12 मध्ये येतात का? तर भाग 12 मध्ये येतात. भाग 13चा जर विचार जर केला तर 301 ते 307 यामध्ये विचार जर केला, कारण की आर्टिकलच्या स्वरूपामध्ये विचार केला तर तिथं ट्रेड येतो. भारताच्या राज्य क्षेत्रातला जो व्यापार आहे, व्यापार किंवा त्याचं क्षेत्र आहे, त्या बाबतीतला समावेश होतो. भाग 14 जर विचार केला, भाग 14, तर भाग 14 मध्ये 308 चे विचार जर केला तर 323 याच्यामध्ये 2 प्रकरणं येतात. 308 ते 314 असं जर बघितलं तर सार्वजनिक सेवांचा समावेश येतो का? तर पहिलं प्रकरण आहे, याच्यामध्ये सार्वजनिक सेवा येतात. काय येतात? सार्वजनिक सेवा. दुसरा जर विचार जर केला तर 315 ते 323 याचा जर विचार जर केला तर तिथं लोकसेवा आयोग आहे का? तर लोकसेवा आयोग आहे. काय आहे? लोकसेवा आयोग आहे. आता मूळ घटनेत नव्हता परंतु पुन्हा ऍड झाला तो 14A, तो म्हणजे 323A आणि B च्या बाबतीमध्ये न्यायाधिकरण. ठीक आहे. भाग 15 जर विचार केला तर भाग 15 मध्ये 324 ते 329 आर्टिकल, याच्यामध्ये निवडणुकांचा समावेश आहे का? तर निवडणुकांचा समावेश आहे. आता प्रश्न 16, 17 वर विचारलेला आहे का? तर विचारलेला आहे. 16 330 ते 342 याच्यामध्ये काय आहे? SC ST साठी विशेष तरतूद आहे का? तर विशेष तरतूद आहे. आणि विशेष तरतुदी मार्फत अनुदान देता येऊ शकतं का? तर अनुदान देता येतं 16च्या बाबतीमध्ये. भाग 17चा जर विचार जर केला तर 343 ते 351 याच्यामध्ये काय आहे? राज्यभाषा. काय आहे? राज्यभाषा. काय आहे? राज्यभाषा. 18 मध्ये विचार केला तर
तर 352 ते 360 याच्यामध्ये काय आहे, आणीबाणी. भाग 18 मध्ये 19चा जर विचार केला तर 361 मुख्य जर विचार जर केला, 18 मध्ये 352 आणीबाणीच्या स्वरूपामध्ये आहे. ठीक आहे. 361 आपल्याकडे बघत असताना ते 367 मध्ये संरक्षण आहे. काय आहे, राष्ट्रपती आणि राज्यपालाच्या पदाच्या बाबतीमधलं जे आहे ते संरक्षणाचा समावेश आहे का, तर संरक्षण आहे. 20वा भाग आहे 368 जी विचार केला कलम मध्ये, तर तिथे घटना दुरुस्ती आहे का, तर घटना दुरुस्ती आहे. दक्षिण आफ्रिकेकडून आपण घेतलेली आहे म्हणून तिथे समावेश होतो का, तर समावेश होतो. भाग 21 जर विचार केला तर तिथे बघत असताना 369 ते 392 मुख्य जर विचार जर केला तर ते विशेष तरतुदींचा समावेश आहे. काय आहे, विशेष तरतुदींचा समावेश आहे. आणि 22व्या भागामध्ये 393 ते 95 मध्ये, जसं 393 मध्ये संक्षिप्त नाव आहे भारताची राज्यघटना आणि इतर तरतुदी आहेत का, तर इतर तरतुदीत असे एकूण काय आहेत, मूळ घटनेमध्ये 22 भाग आहेत का, तर 22 भाग आहेत. मूळ घटनेत नव्हती परंतु ती नंतर आली 4A 9AB च्या स्वरूपात. त्यानंतर जे की 14A हे मूळ घटनेत नव्हती म्हणून ही 4A 42व्या घटना दुरुस्ती 1976 नुसार ऍड केलं. 9A 73वी घटना दुरुस्ती 1992, A 74वी घटना दुरुस्ती आणि B 97वी घटना दुरुस्ती आणि याच्याबद्दल केलं तर 42वी घटना दुरुस्ती. अशा पद्धतीने ही नंतर ऍड झालेली काय आहेत, भाग आहेत का, तर भाग आहेत. एक मायनस झाला, 21 राहिली आणि नंतर 4 ऍड झाली, अशी एकूण 25 सध्या काय आहेत, भाग आहेत का, तर सध्या 25 भाग आहेत. बघा, महत्त्वाचे माहीत असणं त्या सगळ्या गोष्टीवर आहे. भाग 1 मध्ये केंद्र आणि राज्यांची क्षेत्र असेल, भाग 2 मध्ये नागरिकत्व असेल, भाग 3 मध्ये फंडामेंटल राईट्स असेल, भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे असतील, 4A मध्ये मूलभूत कर्तव्य असतील, 5 मध्ये संघ सरकार असेल, 6 मध्ये राज्य सरकार असेल, 7 रद्द झालं, 8 मध्ये केंद्रशासित प्रदेश, 9 पंचायत राजच्या बाबतीमध्ये, 9A नागरी प्रशासनच्या बाबतीमध्ये, 9B सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये, 10 केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीमध्ये, अनुसूचित क्षेत्राच्या बाबतीमध्ये 10, 11 जे आहे ते 11च्या बाबतीमध्ये केंद्र स्वरूपामध्ये बघत असताना जे संबंध आहेत केंद्र आणि राज्यांचे संबंध, अगोदर कायदेविषयक संबंध असतील, त्याच्यानंतर प्रशासकीय स्वरूपाचे संबंध असतील, 13 व्यापार असेल, 14 मध्ये सेवा असतील, 15 मध्ये निवडणुका असेल, 17 मध्ये भाषा असेल, 18 मध्ये इमर्जन्सी असेल आणि 20 मध्ये आणीबाणी असेल. अशा पद्धतीने महत्त्वाची जी भागं आहेत त्या भागांच्या स्वरूपामध्ये 16-17च्या आर्टिकलवर प्रश्न आहेत. पहिल्या सगळ्या फंडामेंटल राईट्सच्या 1 ते 51 जी कलमं आहेत तिथं माहीतच पाहिजेत मुख्य. अशा ह्या जोड्या लावांमध्ये प्रश्न उपस्थित होऊ शकतो का, तर उपस्थित होऊ शकतो. आता लक्षात आलं का, का घटना मोठी आणि लिखित झाली आपली. ठीक आहे, म्हणून ते पहिलं वैशिष्ट्य बघत असताना ही भागावर आपण चर्चा केली का, तर भागावर चर्चा केली. पुढचं जे वैशिष्ट्य बघत असताना वैशिष्ट्यांमधली दुसरी तरतूद बघत असताना जी परिशिष्ट होती, सुरुवातीला किती परिशिष्ट होती, 8च परिशिष्ट होती. मग आता जे पहिलं परिशिष्ट जे होतं, या पहिल्या परिशिष्टामध्ये काय होती, केंद्र व राज्य यांची नावं होती का, तर नावं होती. केंद्र आणि राज्यांची काय होती, नावं होती का, तर केंद्र आणि राज्यांची नावं पहिल्या भागामध्ये. दुसऱ्यामध्ये पगार आणि भत्ते होती, पगार आणि भत्ते. तिसऱ्या परिशिष्टामध्ये काय आहे, म्हणजे शपथ आणि प्रतिज्ञा. काय आहे, शपथ आणि प्रतिज्ञा. राष्ट्रपतीसाठी
राज्यपालासाठी घटनेमध्ये वेगळी तरतूद आहे का, तर वेगळी तरतूद आहे, वेगळं आर्टिकल आहे राज्यपालासाठी. चौथा जो भाग आहे, चौथा जे परिशिष्ट आहे, या चौथ्या परिशिष्टामध्ये 12 सदस्य काय करायचे, राज्यसभेवर निवडायचे, त्याबद्दलचा मुद्दा आहे. पाचवं परिशिष्ट आहे ते अनुसूचित क्षेत्र आहे. अनुसूचित क्षेत्रासाठी तरतूद आहे का, तर तरतूद आहे. सहावं जे परिशिष्ट आहे याच्यामध्ये उत्तर पूर्वीय आरक्षण आहे. उत्तर पूर्वीय आरक्षणाबद्दल तरतूद आहे का, तर ती तरतूद आहे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरमसाठी. सातवं जे परिशिष्ट आहे, या सातव्या परिशिष्टामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीचा समावेश आहे का, तर आहे. मूळ घटनेमध्ये 97 विषय, 66 आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय होते. आजचा विचार केला तर 100 विषय, 61 विषय आणि 52 विषय, पण शेवटच्या विषयांचा क्रमांक आजही तोच आहे का, तर तोच आहे. ठीक आहे. आठवं परिशिष्ट बघितलं की त्याच्यामध्ये भाषा आहे. हा प्रश्न खूप वेळा विचारलाय. 18+4 8व्या परिशिष्टामध्ये काय प्रश्न विचारत असताना विचारलंय, खालीलपैकी कुठल्या परिशिष्टामध्ये काय आहे, तर 8व्या परिशिष्टामध्ये भाषा आहे. ही मूळ घटनेमध्ये होती, मग नंतर जी ऍड झाली ते 9वं जे परिशिष्ट आहे ती जमीन सुधारणा विषयक आहे. जमीन सुधारणा जे की पहिल्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं, ऍड करण्यात आलं. 10वं जे परिशिष्ट आहे, 10वं परिशिष्ट हे पक्षांतर बंदी आहे. काय आहे, पक्षांतर बंदी. हे नंतर ऍड झालं 52वी घटना दुरुस्ती 1985 नुसार. 11वं परिशिष्ट जे आहे ते ग्रामीण प्रशासनाच्या बाबतीमध्ये आहे, पंचायत राज. 73वी घटना दुरुस्ती 1992 नुसार ते ऍड करण्यात आलं. आणि 12वं जे परिशिष्ट आहे ते नागरी प्रशासनाच्या बाबतीत आहे. हे 74व्या घटना दुरुस्ती 1992 ला काय झालं, लागू झालं. अशी ही नंतर ऍड झालेली काय होती, परिशिष्ट होती का, तर ही परिशिष्ट होती. म्हणून कुठल्या परिशिष्टाच्या बाबतीत, अनुसूची, परिशिष्टालाच अनुसूची म्हणून, तर त्याचा समावेश आहे का, तर त्याचा समावेश आहे. आलं लक्षात. म्हणून दोन्ही कॉमनली माहित पाहिजे, भाग आणि परिशिष्ट. म्हणजे तुम्हाला इथे भागाच्या आणि परिशिष्टाच्या अनुषंगाने फिक्स प्रश्न आहे का, तर फिक्स प्रश्न आहे. म्हणून ते तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे का, तर आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणून लक्षात आलं, सर्वात मोठी भारताची लिखित राज्यघटना आणि ती धर्मनिरपेक्ष आहे. हे वैशिष्ट्य आहे पहिलं. ठीक आहे. दुसरं जे वैशिष्ट्य आहे की भारताची राज्यघटना काय आहे, अनुकरणप्रिय आहे. विविध स्रोतचं आपण अनुकरण केलेलं आहे. मग त्याचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर ते अभ्यास करत असताना आपल्याला माहित पाहिजे की विविध स्रोत आहेत आपले, त्याच्यामध्ये आपली घटना तयार झालेली आहे. मग आपल्या जे संरचनात्मक भाग जो आहे तो आपल्या घटनेचा, तो 1935च्या कायद्यातून, 1935च्या कायद्यातल्या 250 तरतुदी आपण काय केलेल्या आहेत, स्वीकारलेल्या आहेत. आपल्या घटनेचा सर्वाधिक जास्त भाग म्हणून आपण संरचनात्मक भाग जो आहे तो 1935चा जो कायदा आहे, भारताच्या राज्यघटनेची प्रतिकृती म्हणून ज्या कायद्याला ओळखलं जातं त्या कायद्याला 1935चा कायदा म्हटलं जातं. आणि तत्वज्ञान जे सांगितलंय ते उद्देश पत्रिकेमधून सांगितलंय. उद्देश पत्रिका, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे, हे तत्वज्ञान आपण US कडून घेतलं. अनुकरण कोणाकडून घेतलंय, अमेरिकेचं घेतलंय. 85 शब्दाची काय आहे, उद्देश पत्रिका आहे. मिनी राज्यघटनाच्या स्वरूपामध्ये उल्लेख काही जणांनी केलेला आहे. जो 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा जो ठराव आहे तो पंडित नेहरू यांनी मांडला. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की स्वातंत्र्याची हमी दिली होती, म्हणजे हमी दिली आहे स्वातंत्र्याची, समतेची, बंधुतेची, अशा पद्धतीच्या. म्हणून आता उद्देश पत्रिका जी आहे त्या उद्देश पत्रिकेतून तत्वज्ञान आहे. आपल्या घटनेचं तत्वज्ञान कशातून स्पष्ट होतंय की उद्देश पत्रिकेतून होतंय. आपण US कडून स्वीकारलेलं आहे. भाषा पण कुणाकडून घेतलेली आहे, US कडून घेतलेलं आहे. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व, यातून आपल्याला घटनेचं
जे आहे ते तत्वज्ञान दिसत आहे. आणि राजकीय भाग जे आहे म्हणजे जी राजकीय यंत्रणा जी आहे ती राजकीय यंत्रणा आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे. कुणाकडून घेतलेली आहे? ब्रिटनकडून घेतलेली आहे. म्हणून बघा भारतीय राज्यघटनेचे हे वैशिष्ट्य आहे का? तर वैशिष्ट्य बघतोय त्याच्यामध्ये सर्वात मोठी लिखित भारताची राज्यघटना आहे. भारताची राज्यघटना ही अनुकरणप्रिय आहे किंवा विविध स्रोत आहे त्या स्रोतांकडून आपण घेतलेली आहे. की संरचनात्मक भाग जो आहे आपल्या घटनेचा तो 1935च्या कायद्यातल्या 250 तरतुदी आहे. आपल्या घटनेचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आपलं कशातून आहे? उद्देशपत्रिका, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वातून दिसून येतं. ते तत्वज्ञान घेत असताना जी भाषा आहे जो कशाची उद्देशपत्रिकेमध्ये ती US कडून घेतलेली आहे, अमेरिकेकडून, आणि यंत्रणा जी घेतलेली आहे ती ब्रिटनकडून घेतलेली आहे. मग आता एक आयोग प्रश्न विचारतं की आपण कुणाकडून काय काय घेतलं? ठीक आहे, ब्रिटनकडून काय घेतलं, अमेरिकेकडून काय घेतलं, कॅनडाकडून काय घेतलं, जर्मनीकडून काय घेतलं, आफ्रिकेकडून काय घेतलं, आयर्लंडकडून काय घेतलं, या सगळ्या गोष्टी आहेत किंवा खालीलपैकी ते आपल्याला माहीत असणं आहे का? तर आवश्यक आहे. म्हणून तिथे बघत असताना 1935चा जो कायदा आहे, 1935चा जो आपण 1935च्या कायद्यालाच काय म्हणतो मी, ही भारतीय राज्यघटनेची प्रतिकृती असं म्हणतो. 250 ज्या तरतुदी आहेत त्या 250 तरतुदी आपण या 1935च्या कायद्यामध्ये घेतल्या. कारण की जोपर्यंत घटना लागू होणार नाही, 26 जानेवारी 1950ला घटना लागू झाली, जोपर्यंत घटना लागू होणार नाही तोपर्यंत 1935च्या कायद्याने काय केलं जाईल? काम केलं जाईल का? तर ते काम केलं जाईल. मग 1935च्या कायद्यानुसार आपण काय घेतलं? तर संघराज्य व्यवस्था आहे का? तर आपली संघराज्य व्यवस्था ही आपण 1935च्या कायद्यानुसार घेतली. न्यायव्यवस्थेचं तत्व आहे का? तर न्यायव्यवस्थेचं तत्व आहे. पूर्व परीक्षेच्या अँगलनी चर्चा करत आहोत म्हणून आपल्याला फक्त इथे माहीत असणं आवश्यक आहे, जास्त एक्सप्लेन न करता. आणीबाणीची जी तरतूद आहे, कारण की आणीबाणीची तरतूद 1935च्या कायद्यामध्ये होते का? तर 1935च्या कायद्यामध्ये होती. ठीक आहे, पुन्हा आपल्याकडे आणीबाणी जे की आहे त्याबाबत कुठल्या भागामध्ये आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. राज्यपालाचं जे पद आहे हे राज्यपालाचं पद पण 1935च्या कायद्यानुसार घेतलं. प्रशासकीय तपशील आहे आणि लोकसेवा आयोग आहे. तर लोकसेवा आयोगाच्या बाबतीमध्ये जे आहे ह्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण 1935च्या कायद्यानुसार घेतल्या. 1935च्या कायद्यानुसार काय घेतलं? संघराज्य व्यवस्था घेतली, न्यायव्यवस्थेचं तत्व घेतलं, इमर्जन्सीची तरतूद घेतली, राज्यपालाचं पद घेतलं, प्रशासकीय तपशील घेतला आणि लोकसेवा आयोग आहे का? तर लोकसेवा महत्त्वाच्या एकंदरीत 200 आपण काय घेतल्या? 50 तरतुदी घेतल्या का? ते घेतल्या. ब्रिटिशकडून आपण तर राजकीय यंत्रणा जी आहे, राजकीय भाग जो आहे तो आपला ब्रिटिशकडून घेतला का? तर ब्रिटिशकडून घेतला. धर्मनिरपेक्षता आपली सकारात्मक आहे, तिकडे नकारात्मक आहे ब्रिटिशमध्ये. पण आपल्याकडे बघत असताना एकच नागरिकत्व ही जी तरतूद आहे ती आपण ब्रिटिशकडून घेतली का? तर एक आहे. म्हणून संसदीय शासन व्यवस्था ही संसदीय शासन व्यवस्था इथं आपण ब्रिटनकडून घेतली का? तर ब्रिटनकडून घेतली. कॅबिनेटची व्यवस्था, ठीक आहे, कॅबिनेट आपल्याकडे जे आहे 74 कलम 73 आणि 74 आणि 75 मध्ये कॅबिनेटची व्यवस्था. द्विग्रही संसद असेल, द्विग्रही संसदेच्या द्विग्रही सभागृह अशा पद्धतीचा जो समावेश आहे. कायदा तयार करण्याची पद्धत, कायदा कसा तयार केला जाईल, विधेयक मांडलं जाईल, कुठे मांडलं जाईल विधेयक, कुठल्या सभागृहात, कुठल्या विधेयकाचा क्रमांक, सामान्य विधेयक, धन विधेयक, या सगळ्याच्या विधेयकाच्या बाबतीमध्ये आहे. पहिल्या सभागृहातून पारित होऊन दुसऱ्या सभागृहामध्ये राष्ट्रपतीची स्वाक्षरी, याचा कायदा तयार करण्याची पद्धत. कायद्याचं राज्य, काय कायद्याचं राज्य हे पण आपण कुणाकडून घेतलं? ब्रिटनकडून घेतलं का? तर ब्रिटन. एकच नागरिकत्व, संसदेचे विशेष अधिकार, या ज्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण कुणाकडून घेतल्या? ब्रिटनकडून घेतल्या का? तर ब्रिटनकडून घेतल्या. सरळ सरळ प्रश्न आहे, इथं विश्लेषणात जात नाही आपण. ठीक आहे, पूर्व परीक्षेच्या अँगलनी पुन्हा पुन्हा सांगतोय की ब्रिटिश घटना जी आहे ती संसदीय शासन व्यवस्था, जे की कॅबिनेटची व्यवस्था, द्विग्रही संसद म्हणजे द्विग्रही सभागृह, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचं राज्य, एकच नागरिकत्व आणि संसदीय विशेष अधिकार, हे आपण कुणाकडून घेतले? ब्रिटनकडून घेतले का? तर ब्रिटनकडून घेतलं. अमेरिकेकडून काय घेतलं? तर मूलभूत हक्क. हे मूलभूत हक्क, उपराष्ट्रपतीचं पद, न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्लोकन, राष्ट्रपतीवर महाभियोग चालायची जी पद्धत आहे आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे न्यायाधीश आहेत त्यांना पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे, हे सगळं आपण कुणाकडून घेतलं? US कडून घेतलं, अमेरिकेकडून घेतलं. कारण की आपण
न्यायव्यवस्था ही आपली काय आहे, वेगळी आहे. म्हणून न्यायव्यवस्था ब्रिटनमध्ये ती वेगळी स्वरूपात नाहीये. आपल्याकडे काय करण्यात आलं की संसदीय आणि न्यायव्यवस्था, कामकाज आणि न्यायव्यवस्था ही आपल्याकडे वेगळी आहे. आपल्याकडे एकेरी न्यायव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये आहे आणि ते आपण कुणाकडून स्वीकारलेलं आहे, अमेरिकेकडून स्वीकारलेलं आहे का, तर अमेरिकेकडून स्वीकारलेलं आहे. मूलभूत हक्क, उपराष्ट्रपतीचं पद, न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्वलोकन, राष्ट्रपतीवर महाभियोग चालवतो आपण कलम 61च्या अंतर्गत, आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करायचं असेल तर हे आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कॅनडाकडून काय घेतलं, तर कॅनडाकडून प्रभावी केंद्र आहे. संघराज्याची जी पद्धत आहे ती शेषाधिकार, विशेष अधिकार हे कुणाकडे, केंद्राकडे असतील का. प्रभावी केंद्र असेल तर कॅनडाच्या स्वरूपामध्ये असेल. राज्यपाल हा केंद्राचा काय असेल, प्रतिनिधी असेल का, तर प्रतिनिधी असेल. साधं सोपा प्रश्न इथे पण विचारलाय राज्यपालाच्या बाबतीतला, ते आपण कुणाकडून घेतलेलं आहे, तर कॅनडाकडून घेतलेलं आहे. ठीक आहे. आयरिशकडून मार्गदर्शक तत्व घेतली. ठीक आहे. आयरिशकडून काय घेतलेली, मार्गदर्शक तत्व घेतलेली आहेत. आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची जी पद्धत आहे, एकल संक्रमण पद्धत आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ती आपल्याला आहे. एक निर्वाचन गण असेल आणि त्या निर्वाचन गणामध्ये कुणाला मतदान करण्याचा अधिकार असेल आणि कुणाला नसेल, याबद्दलची तरतूद जी आहे ती आपण आयरिशकडून घेतली आहे, आयर्लंडकडून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि राज्यसभेवर काही सदस्य नॉमिनेट करायचे आहेत. जसं आपण 12 सदस्य हे राज्यसभेवर काय करतो, नॉमिनेट करतो. राज्यपालांना तो अधिकार आहे. केंद्रामध्ये राज्यपाल, केंद्रामध्ये राष्ट्रपती आणि राज्यामध्ये राज्यपालांना त्याबाबत आहे. तर इथे फक्त काय आहे, राज्यसभेच्या बाबतीतली तरतूद आहे. सूची समोर ती सूची जी आहे ती आपण कांगाराकडून घेतली का, तर कांगारूकडून घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे का, तर आहे. आणि संयुक्त बैठक, दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त बैठक, आतापर्यंत 3च बैठका झालेल्या आहे. कलम 108 नुसार संयुक्त बैठक बोलवली जाते का, तर बोलवली जाते. 2 सभागृहामध्ये एखाद्या विधेयकाबद्दल जर मतभेद निर्माण झालेला असेल तर काय होतं, संयुक्त बैठक बोलवता येते का, तर संयुक्त. आतापर्यंत 3 झाल्या का, तर 3 झाल्या. ठीक आहे. त्यानंतर रशियाकडून आपण काय घेतलेलं आहे, ऑस्ट्रेलियाकडून व्यापार वाणिज्याच्या बाबतीत पण. आणि रशियाकडून मूलभूत कर्तव्य, आपल्याकडे मूलभूत कर्तव्य नव्हती, परंतु नंतर आपण काय केली, ऍड केली 4A नुसार. आणि प्रास्ताविकेमधला जो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श, याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. की हा जो शब्दांचा क्रम आहे न्यायाचा, ते आपण प्रास्ताविकेचा आहे, तो श्वेत रशियाकडून घेतला का, तर श्वेत रशियाकडून घेतलेला आहे. अशा पद्धतीने रशियाकडून काय घेतलं त्या पद्धतीचा सुद्धा मुद्दा आहे. फ्रान्स जे आहे, तर फ्रान्सपासून गणराज्य, राजा नसलेले राज्य, अप्रत्यक्षरित्या घटनात्मक प्रमुख हा कोण असेल, राष्ट्रपती असेल का, तर राष्ट्रपती असेल. ठीक आहे. आणि प्रास्ताविकेमधलं जे काय आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याचा जो आदर्श आहे तो पण आपण फ्रेंच राज्यघटनेवरून घेतला का, तर फ्रेंच राज्यघटनेवरून घेतला, म्हणून आपण फ्रान्सकडून अनुकरण केलं का, तर केलं. हा पण प्रश्न जे आहे खूप वेळा उपलब्ध आहे. आणि जपानकडून कायदा प्रस्थापित करण्याची पद्धत, कायदा तयार करण्याची पद्धत ब्रिटनकडून घेतली. कायदा प्रस्थापित करण्याची पद्धत म्हणजे लागू करण्याबाबत असेल तर ते आपण कोणाकडून घेतलं, जपानकडून घेतलं. आणि जर्मन घटनेवरून आपण एमर्जन्सी म्हणजे आणीबाणीमध्ये मूलभूत हक्क काय स्थगित होऊ शकतात का, तर होऊ शकतात. कलम 20 आणि 21 बाबत तरतूद आहे की जोपर्यंत कुठलाही गुन्हा सिद्ध होत नाही, मग आणीबाणी असो किंवा नसो. आणि 20 जी काय आहे, 21 नुसार जीविताचं रक्षण आणि 20 नुसार जोपर्यंत कुठलीही गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार म्हणलं जाणार नाही. आणि दक्षिण आफ्रिकेकडून घटना दुरुस्तीची जी पद्धत आहे ती आपण घेतली. आणि राज्यसभेचे जे सदस्य आहेत त्या राज्यसभेच्या निवडणुकीची जी पद्धत आहे ती त्यांच्याकडून घेतली का, तर त्यांच्याकडून घेतली. म्हणून आपण ब्रिटनकडून काय घेतलं, US कडून काय घेतलं, त्याच्यानंतर कॅनडाकडून काय घेतलं, फ्रान्सकडून काय घेतलं, रशियाकडून काय घेतलं, या सगळ्या ज्या आहेत. म्हणून विविध स्रोतांपासून ही भारताची राज्यघटना काय झालेली आहे, तयार झालेली आहे का, तयार झालेली आहे.
पूर्वपरीक्षेच्या अँगलने इथं प्रश्न उपस्थित होऊ शकतो. ब्रिटन, अमेरिका आणि पदांच्या बाबतीमध्ये राष्ट्रपती म्हणजे उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि न्यायाच्या बाबतीतले विधानं, जे की आर्थिक, राजकीय, सामाजिक, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जसं फ्रेंच राज्यघटनेवरून घेतलेलं आहे, अशा अनुषंगाने आपल्याला प्रश्न उपस्थित होऊ शकतात. महत्त्वाचे भाग काय, महत्त्वाचे परिशिष्ट काय आणि अनुकरण प्रिय आहे का, ते अनुकरण प्रिय आहे. ते याच्यासाठी आपण स्पेशल लेक्चर याच्यासाठीच केलं की कारण की ते प्रश्न आहे का, तर प्रश्न आहे. रिव्हिजन करणं आवश्यक आहे का, तर आवश्यक आहे. ओके, आलं लक्षात? थँक्यू.